नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महावतार बाबा यांना स्मरून मी सुनीता लाटकर तुमच्याशी वेगळ्या लोकांच्या बरोबर गप्पा मारायला आली आहे. आता वेगळे लोक म्हणजे कोण की ही ईशानी, हा अंशुल आणि हा आयुष. हे माझे तिघं 12th स्टँडर्डचे 12वीचे स्टुडंट आहेत. ते हे सगळं गुरुभक्ती चॅनल जो आहे ते बघतात, रोज क्लासला रेग्युलर येतात. ते परवा ईशाने मला बोलता बोलता म्हणली की मॅम तुम्ही सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस घेतले पण आमचा एक्सपिरियन्स का नाही घेत. मला 2 मिनटं कळेना की काय हिला काय उत्तर द्यावं. तर मी तिला म्हणलं तू काय एक्सपिरियन्स सांगणार. तर ती म्हणली की आम्ही इथं येऊन आम्हाला कसा अभ्यास करावासा वाटतो, काय वाटतो असं, आणि आम्ही जे तिघं एकमेकांच्यात बोलतो की आम्हाला इथे येऊन कसं छान वाटलं, काय वाटलं, आणि स्वामींचा काय आम्हाला एक्सपिरियन्स येतो ते आम्ही बोलणार आहोत. म्हणून तिच्या आग्रहाखातर आज मी हा एपिसोड करत आहे. तर आता ते त्यांचा एक्सपिरियन्स त्यांच्या भाषेत, लहान आहेत हे सगळ्यात माझे लहान भक्त आहेत, आणि ते त्यांच्या भाषेत त्यांना जसं आकलन होईल स्वामींचं त्या शब्दात ते तुमच्याशी बोलणार आहेत. तर आता त्यांचं काय आहे, हे नवीन भक्तीची लोक आहेत त्याच्यामुळे आपण ऐकून घेऊयात ते काय बोलतायत. काय मलाही माहिती नाही, कारण त्यांनी सांगितलंय, आयुषनी तर मला सांगितलं मी आता जे बोलीन तेच ऐका, मी तुम्हाला सांगणार नाहीये की मी काय बोलणार आहे ते. त्याच्यामुळे अंशुल म्हणला जे ऐकायला मला सुचेल ते मी बोलणार आहे. ईशानी थोडं प्लॅनिंग करून आलेली आहे, पण ती काय आता तिघं जण बोलतील ते त्या तिघांना माहिती. तर आपण त्यांची ही सगळी नवीन टाईपची भक्ती आपण एन्जॉय करूयात, बघू काय सांगतायत ते. श्री स्वामी समर्थ आणि मॅमना माझा नमस्कार. मी ईशानी अभ्यंकर. मी अगदी थोडक्यात माझं इंट्रोडक्शन देते. मी आत्ता 12वी कॉमर्स सिम्बीला आहे. मी 7 परीक्षा दिल्या आहेत भरतनाट्यमच्या, 3 गाण्याच्या, आणि मला ड्रॉइंगची खूप आवड आहे. तर पहिल्यांदा मी असं म्हणेन की माझ्या मॅम खूप खूप जेनझी आहेत. त्या एकदम चिल आहेत आणि त्या गुरुपेक्षा फ्रेंड पण सारख्या आहेत. त्या मला खूप चांगले लाईफ लेसन्स देतात. अभ्यास तर करूनच घेतात पण त्यासोबत लाईफ लेसन्स पण खूप चांगले देतात. पण त्या कायम अशा होत्या किंवा अशा आहेत असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी पहिल्यांदा मॅमकडे 10वीत आलेले, कारण माझ्या आईला असं वाटायचं की मी बिलकुल अभ्यास करत नाही. मी इथे आले विचार करून की ठीक आहे आता मॅमचा पण ओरडा खावा लागेल, कोण आहेत काय काही माहिती नव्हतं. आईकडून ऐकलेलं फक्त की खूप चांगले आहेत म्हणून येणार होते इथे. काही नाही, आई घेऊन आली मला. आता मी विचार करत होते की काही नाही आता ओरडा खावा लागेल, परत तेच ऐकवतील की अभ्यास करत नाही, काही नाही. मी इथे आले तर मॅम म्हणतात की अगं ही मुलगी चांगली आहे, खूप नीट करते ती अभ्यास. मी म्हणते हा, मॅमनी माझी बाजू घेतली, असं कसं झालं. मग असं करून आमची तेव्हा भेट झाली आणि मग त्यानंतर मॅमनी मला खूप सपोर्ट केलं थ्रूआउट. आणि जी मुलगी ॲव्हरेज पाडायची एकदम, मी 70-75 असेच मार्क्स असायचे मला बोर्डात 80 मिळाले. सगळे घरचे खूप खुश होते, आई खूप खुश होती. तर तो त्यांचा आणि स्वामींचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी. मग त्यानंतर मी 11वीत मॅमकडे क्लास लावला कॉमर्ससाठी, अकाउंट्सचा. मॅम अकाउंट्स पण खूप चांगल्या शिकवतात. तर मला असं लक्षात आलं की मॅम फक्त अभ्यासच घेतात असं नाही आहे, त्या बाकीचे पण लाईफ लेसन्स देतात की स्वभाव कसा असला पाहिजे एका माणसाचा, बाहेरचं जग कसं आहे, काय आहे, सगळं. कधी कंटाळा आला तर आमच्यासाठी वेगवेगळा खाऊ आणतात, कधी भजा, कधी फ्रूट्स, कधी सोया स्टिक्स, असं सकाळी सकाळी आम्हाला इथे येऊन खायला पण मिळतं कधी कधी. मग अगदी कंटाळा आला असेल तर मॅम गाणी लावतात, कधी कधी श्रीसुक्त किंवा असं काही आरती बिरती. आम्हाला सकाळी चांगलं वाटतं, इथे येऊन अभ्यास करावा असा वाटतो मेनली. मग अख्खे कोणाचेही कंप्लेंट्स असतील, आई बाबा घरचे फ्रेंड्स सगळे कंप्लेंट्स मी येऊन त्यांच्याकडे सांगते आणि त्या एकदम शांतपणे सगळं ऐकून घेतात माझं. त्यामुळे मी खूप ग्रेटफुल आहे मॅमसाठी. अजून खूप मज्जा येते क्लासमध्ये आणि खरंच म्हणजे माझ्या
10th पासून माझ्या स्वभावात खूप बदल आला हे मला खूप रिअलाईज झालं आणि ते सगळं स्वामींमुळे आहे हे पण जाणवलं मला. मी रोज काही खूप देवाचा करते असं नाही, मी रोज एक नमस्कार करते देवांना. पण म्हणजे मॅमकडे इतके लोक लाईनीत थांबलेले आहेत तरी आम्हाला रोज इथे यायला मिळतं, नवीन एक्सपिरियन्सेस कळतात. ती स्वामींची कृपा आहे आमच्यावरती, त्यामुळे आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला इथे शिकता येतंय. माझ्या आयुष्यभरासाठी हा खूप चांगला भाग आहे की मला फ्युचरमध्ये ह्याचा खूप बेनिफिट होईल कारण स्वामी माझ्या पाठीशी असतील. छान. ही ईशानी आहे म्हणून मला ती आवडते. आणि मॅम माझे आणि अंशुलचेच भांडण सगळ्यात जास्त ऐकतात, तर आता तुम्ही अंशुलशी बोला. आता हा अंशुल चेहरा बघताय की हा तुम्हाला जो आजकालचा मुलगा असतो तसाच हा आहे. हे म्हणजे फक्त काय की त्याच्यात स्ट्रीट स्मार्टपणा खूप आहे. आयत्या वेळेचं डिसिजन, आयत्या वेळेला काय बोलायचं, काय करायचं, आणि अत्यंत मनाने अतिशय स्वच्छ, अतिशय सच्चा आणि साधा आणि सरळ मुलगा आहे. कुठलीही गोष्ट त्याला कंटाळा असेल तो मला सांगणार, ताई मी आज क्लासला येणार नाही. ते मला ताई नाही म्हणत, मॅम म्हणतात. आज मी क्लासला येणार नाही, माझ्या पोटात दुखते, माझं डोकं दुखते, आज मला कंटाळा आलाय, मी नाही येणार आज क्लासला. तो खोटं बोलतो तेही आम्हाला कळायचं. हे सगळं मागच्या वर्षी होतं 11वीत. पण त्याच्यानंतर अचानक त्याच्यात काय बदल झालाय ते तोच सांगेल की कसा झालाय. त्याच्यामुळे तो प्रत्येक गोष्ट म्हणजे मला त्याच्यातला साधेपणा, सच्चेपणा आणि सरळपणा खूप आवडतो. म्हणून मी जर दुसऱ्या कोणाला म्हणलं की माझा हा दुसरा लाडका स्टुडंट आहे तर तो मला सांगतो नाही, पहिला मी आहे मग सगळे दुसरे. आता बघू हा काय बोलतोय ते. नमस्कार, मी अंशुल देशपांडे, श्री स्वामी समर्थ. जसं मॅम म्हटले आत्ता की मी 11वीमध्ये खूप असा बिथरलो होतो अभ्यासाच्या बाबतीत. मला अजिबात अजून सुद्धा अभ्यास इतका काही आवडत नाही. पण मला आता असं वाटतं की स्वामींच्या आशीर्वादाने आणि मॅमच्या टीचिंग स्किल्समुळे मला आता अकाउंट्स हा सब्जेक्ट आवडायला लागलाय. 11वीमध्ये म्हणजे मी खूपच असा फॉर ग्रँटेड धरायचो सगळ्या गोष्टी की हा अभ्यास होईल, सगळं होईल, आणि 11वी खूप असं माझ्यासाठी एन्जॉय करायचं वर्ष होतं. पण जसं जसं 12वीमध्ये येत गेलो तसं जसं मलाच कळलं नाही की माझ्यात एवढा काय बदल झाला की मला अकाउंट्स आवडायला लागला आणि मी अकाउंट्सचा अभ्यास अजून लक्ष देऊन करायला लागलो. आणि हळूहळू त्या सब्जेक्टची गोडी निर्माण झाली माझ्या मनात. आणि मॅम बद्दल सांगायचं झालं तर त्या आम्हाला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात. म्हणजे छोटीतली छोटी गोष्ट मी त्यांना येऊन सांगतो आणि त्या ऐकून घेतात. आता मित्र झालं, मैत्रिणी झालं, किंवा मैत्रिणींबद्दल काही असेल तर त्यांच्याशी येऊन बोलणं, हे तर आता माझ्यासाठी खूप नॉर्मल झालंय. आणि खूप लोकांना असं वाटू शकतं की त्या खूप वयाने मोठ्या आहेत किंवा त्यांच्याशी बोलायला कम्फर्टेबल कसं वाटू शकतं. पण खरं म्हटलं तर सर्वात जास्त कम्फर्टेबल त्यांच्याशी बोलायला वाटतं, कारण त्या आपल्या थ्रू त्या प्रॉब्लेमला अनालाइज करतात आणि त्या सांगायचं, आपल्याला त्याचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतात. त्यांचं ओव्हरऑल माझ्या टुवर्ड्स त्यांचं खूप प्रेम आहे असं मला वाटतं. ते सगळ्यांच्याच बाबतीत आहे आणि मी आहेच त्यांचा फेवरेट स्टुडंट हे मला माहिती आहे. आणि मला तसं म्हटलं तर जास्त कुकिंग करायला आवडतं आणि गाडी चालवण्याचा हा माझा खूप मोठा छंद आहे. आणि मी क्रिकेट सुद्धा खेळतो. त्यानंतर हे सगळं असून सुद्धा आता आम्ही 12वीमध्ये आम्हाला ऍडमिशन हा लेसन होता. एक मजेची गोष्ट सांगतो. हा. एवढं सगळं असून सुद्धा आता एक मजेची गोष्ट सांगतो. 12वीमध्ये आम्हाला ऍडमिशन हा अकाउंट्स मध्ये एक सब्जेक्ट लेसन आहे. Admission of a partner. ओके, हा बोलायचं. अख्खं स्टार्ट हो, असं बोलायचं असतं 12वीमध्ये. हे सगळं असून सुद्धा आता एक मजेची गोष्ट सांगतो. 12वीमध्ये आम्हाला ऍडमिशन ऑफ अ पार्टनर नावाचा एक लेसन होता, सॉरी आहे. त्या लेसन मध्ये आम्हाला जेव्हा मॅमनी शिकवायला घेतला, आम्ही ऑलमोस्ट त्याचे एक 60 ते 70 सम्स केले आणि मला तो लेसन खूपच आवडला आणि मला तो जमायला लागला होता खूप छान. आणि एकदा मी असंच मित्रांसोबत मॅकडी अभ्यास करत बसलो होतो आणि त्यांना डाऊट्स आले होते आणि ते मी डाऊट्स क्लिअर केले आणि ते मी पुढच्या दिवशी येऊन मॅमना सांगितलं.
तर त्या इतक्या खुश झाल्या त्या, म्हणजे एवढं काही केलं नव्हतं मी, पण मला असं झालं की ह्या एवढ्या का खुश झाल्या. तर ते मला अजून पण कळलं नाही की त्या एवढ्या खुश कशा झाल्या. पण मला पण स्वतःला खूप छान वाटलं की मी कोणाला तरी काहीतरी नवीन शिकवू शकतोय किंवा माझं त्या गोष्टीबद्दलचं अंडरस्टँडिंग चांगलं झालं. मगाशी जसं ईशानी म्हटली की मॅम आम्हाला लाईफ लेसन सुद्धा सांगतात, तर कधी कधी क्लास सुरू असताना मॅम भगवद्गीता लावतात. त्याच्यामुळे आमच्या ऍटलिस्ट कानावर पडतं की कर्ण कृष्ण म्हणजे काय, किंवा देव म्हणजे काय, किंवा त्यामागची हिस्ट्री काय, हे आमच्या कानावर तरी पडतं. आणि इतक्या ह्याच्यापर्यंत मॅम आम्हाला हे पण सांगतात की गर्लफ्रेंड कधी करावी. आता ते मी ऐकणार की नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण त्या एवढं आमच्यासोबत कम्फर्टेबल होऊन बोलतात, ह्याच्यातच आमचं आय गेस विक्ट्री आहे आमची, की त्यांना आमच्यासोबत एवढं कम्फर्टेबल वाटतं आणि आम्हाला त्यांच्यासोबत एवढं कम्फर्टेबल वाटतं. त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि हा स्वामींचाच आशीर्वाद आहे की मॅम आमच्यासोबत आहेत. आणि थँक्यू. सध्या माझे फ्युचर प्लॅन्स सेट आहेत आणि त्याचं म्हणूनच मला असं वाटतं की मॅमचा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे. त्यामुळेच माझे फ्युचर प्लॅन्स एवढे सेट आहेत सध्या. आणि लाईफ लेसन्स वगैरे सगळं ठीक आहे, पण मॅम तुम्ही खरंच त्याशी एवढ्या का खुश झाल्या होत्या? मी तुझ्यावर खुश झाले कारण तू जेव्हा 11वीत आलास, तुला अजूनही आठवत असेल, तुला लेजर येत नाही, त्याला लेजर ड्रॉ करता येत नाही कारण तो आलाच नाही, तो क्लासलाच आला नव्हता. आणि त्यांनी पहिले 10-20 प्रॉब्लेम जे असतात, तो टोटल टाइमपास होता त्याचा, काहीही ऐकत नव्हता, त्याला मनाला येईल तसं करत होता, पण तो रोज येत होतास तू. म्हणून माझा तुझ्यावर जास्ती विश्वास बसत गेला की रोज येतोय, रोज करतोय, चला. आणि हे करता करता जेव्हा तुझे 50 प्रॉब्लेम झाले, तुलाही कळत नव्हतं पण मला कळत होतं की तू आपोआप तुझा हात डेबिट, क्रेडिट, फर्स्ट इफेक्ट, सेकंड इफेक्ट इकडे बरोबर जातोय, तुझं तू बरोबर करत चाललायस, त्याच्यावरनं मला तू कळत होतास. मी प्रत्येक वेळेला कुठल्याही स्टुडंटला म्हणजे त्याचं जे आकलन करते किंवा त्याला जे ठरवते की हा मुलगा कसा आहे, तो पहिल्या दिवशी आम्हाला कळतं की हा मुलगा किती आहे, काय करतो. तुला आठवते की नाही माहीत नाही, पण तू पहिल्या दिवशी आला होतास, तो मफलर घालून आला होतास. आणि तो मफलर टिपिकल 10वीत ना 11वीत गेलेला मुलगा, जसं त्याला कॉलेज लाईफची काहीतरी करायचे, आपण वेगळे होत, ही तुझं असं तू आला होतास. आणि काही त्याला आजूबाजूच्या लोकांची तुला काही पडलेली नव्हती, तू तसा आलास, छान बोललास, माझ्याशी बोललास आणि गेलास. पण वर्षभर तू येत नव्हतास, त्याच्यामुळे मी ठरवलं होतं तू क्लासलाच येणार नाहीयेस. पण तू आलास आणि ज्या वेळेला तू तुझ्या मित्रांना मॅगडीत बसून अकाउंट्स शिकवलं आणि त्या मुलांना तो प्रॉब्लेम आला असं तू म्हणलास, तर ते एवढं मला आनंद वाटायचं. कारण काय की माझं एमच पहिल्यापासून ते होतं की माझ्या स्टुडंटना दुसऱ्यांना शिकवता यायला पाहिजे. आणि त्याच्यात तुला आनंद झाला, तुला छान वाटलं ते की आपण शिकवलं, कॉन्फिडन्स आला. तर हे जे की ह्याची गोष्ट तुला आत्ता कळणार नाही की तू काय केलंस, कारण दुसऱ्यांना शिकवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असते आणि ते तू केलंस. आणि ही क्वालिटी तुझ्यात आहे, ती तुला अजून कळलेली नाहीये. म्हणून मी तुला सांगितलं गर्लफ्रेंड कधी कर, कारण तुला तुझ्या आयुष्यात पुढे तूच नेऊ शकतोस, दुसरं कोणी नाही. तर काही वेळेला जेव्हा मी असं सांगत असते तेव्हा समजून घेत जा की ते स्वामी सांगत असतात. त्याच्यामुळे तू गर्लफ्रेंड कर, कसेही कर, कधी होईल तुझी चांगली हे मी तुला सांगत होते. आता हा आयुष हा हुशार आहे, हा सिन्सिअर आहे का, हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेगळाच मुलगा आहे हे मला कळतच नाही कधी. कारण तो इतका सिन्सिअर आहे
की रात्री 11ला मी त्याला सांगितलं की उद्या तू हे करून आणायचंय, त्याचा मूड असेल तो सगळं करून आणेल, आणि मूड नसेल तर नुसताच इथं येऊन बघत बसेल की मला नाही करायचं. पण त्याच्यातली एक क्वालिटी, त्याचे हे सगळे काय म्हणतात त्याच्या चुका माफ करते. म्हणजे तो स्विमिंगचा तो नॅशनल हे आहे, नॅशनल प्लेअर आहे. त्याला आत्ता ब्रॉन्झ मेडल मिळाले. हा मुलगा पहाटे 4 वाजता उठतो आणि रात्री 9 पर्यंत तो कंटिन्युअस त्याचं काम चालू असतं. त्याच्यात तो अभ्यास करतो, स्विमिंगची प्रॅक्टिस करतो, मेडल मिळवतो, भांडतो सगळ्यांशी. आणि त्याला इथं येऊन चॉकलेट्स खायची असतात, त्याला इथं येऊन तो सरळ सांगतो, मॅम भूक लागलेली आहे, आता मला काहीतरी द्या, हेही सांगतो. पण एकदा का तो अभ्यास करायला लागला की त्याचं, माझं असं ऑब्झर्वेशन आहे की त्याला पहिल्या दिवशीच फक्त सांगावं लागतं, नंतर ते सगळा तो प्रॉब्लेम काही त्याला सांगायला लागत नाही. तो एकटा बसतो आणि प्रॉब्लेम करत असतो. प्रॉब्लेममध्ये जे काही झकाझकी करत असतात ते अंशुल आणि ईशानी ते दोघं जण. म्हणजे मला तिघांच्या 3 पद्धती असतात, त्या 3 पद्धतीत वेगळ्या यांना मला शिकवायचं असतं, आणि तरीही ते तिघं एकत्र जे होतात हे माझ्या दृष्टीने खूप छान छान वाटतं मला. आणि मला ह्याच लोकांच्यात राहायला आवडतं, कारण माझा हा चॅनल चालू करायचं एमच ते आहे की ह्या मुलांनी कुठेतरी लक्ष द्यावं की आपल्यापेक्षा सुपर नॅचरल पॉवर कुठली तरी आहे, आणि ती आपल्या मागे असली तर आपण आणखीन पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे आता ह्याला काय अनुभव आला आहे हे आधीच यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला सांगणार नाहीये, मी तो माझा बोलणार आहे. तर आता बघू हा काय बोलतोय ते. तर ताईंना आणि स्वामींना माझा नमस्कार. मी आयुष गायकवाड. आज मला 10 वर्षांनी नॅशनलला मेडल मिळालं स्विमिंगमध्ये स्वामींच्या आशीर्वादाने. तर मी सकाळी 4ला उठतो आणि क्लासला येतो. तरी स्विमिंग झाल्यावर तिकडनं डायरेक्ट क्लासला येतो. तरी मला इकडे आल्यावर कधी दमल्यासारखं वाटलं नाही. मी नेहमी उत्साहानेच अभ्यास करतो. आणि मला 11वीत जेव्हा मी अकाउंट्स लावलं इकडे, तेव्हा मला अगोदर कोणतेही क्लास आवडायचे नाहीत, पण इकडे आल्यावर मला क्लास आवडायला लागला. आणि मला 11वीत घरी जाऊन वेगळा अभ्यास करायची काही गरज नाही पडली. जेवढं क्लासमध्ये केलं तेवढंच केलं आणि डायरेक्ट परीक्षेला गेलो, तरी चांगले गेले पेपर. तर मला 11वीत चांगले मार्क होते. मॅम चांगले शिकवतातच, पण स्वामींचाही आशीर्वाद आहे माझ्यावर, म्हणून आतापर्यंत सगळं चांगलं सुरू आहे. आत्ता नॅशनलवरनं आल्यावर मला जिंकल्याबद्दल मॅमनी एक मोठं चॉकलेट दिलं आणि ते घेऊन खूप आनंद झाला मला. घरी पोचेस्तोपर्यंत अर्ध खाऊन पण झालेलं. एवढंच मोठं चॉकलेट पहिल्यांदाच बघितलेलं. आणि क्लास सुरू असताना मॅम ओळखतात की आम्हाला काय हवंय काय नकोय, स्वतःहून खाऊ देतात. तर क्लास सुरू असताना मॅम आमच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात. आता अकाउंट्समध्ये डेट पर्टिक्युलर नसेल लिहिलं तर ओरडतात, ज्याच्यानी एक्झाम मध्ये लक्षात राहतं की कसा लिहायचा पेपर कसा लिहायचा ते सांगतात. मग 100 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतात, ज्याच्यानी म्हणजे खूप प्रॅक्टिस होते. मग म्हणजे क्लासमध्ये 2 तास वेळ कसा जातो कळतच नाही. ती एक स्पिरिच्युअल एनर्जी असते का काय असतं माहित नाही. फेब्रुवारीमध्ये आमची बोर्डाची परीक्षा आहे, तर मॅमनी डिसेंबरपासूनच पेपर सॉल्व्हिंग आणि सुरू केलंय. तर इथे प्रॅक्टिस खूप होते. तर हे इथे काय घडतं हे कळतच नाही, आणि म्हणून हा इकडचा वेगळेपण आहे, आणि म्हणून हा क्लास आवडतो मला. तर ह्या वर्षी मला स्विमिंगमध्ये ब्रॉन्झ आणि सिल्वर मेडल मिळालं. तर मी स्वामींकडे प्रार्थना करतो की पुढच्या वर्षी मला गोल्ड मिळेल आणि अकाउंट्समध्येही 100 पैकी 100 मार्क मिळतील. बस माझी हीच इच्छा आहे की ह्या मुलाला अकाउंट्समध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळावेत, कारण त्याची ही कपॅसिटी आहे. तर ते फक्त मी नेहमी त्यांना सांगते 99 मिळवणं खूप सोपं आहे, पण 99चे 100 करणं हे खूप अवघड आहे.
पण जेव्हा हा मुलगा पहाटे 4 वाजल्यापासून हा न कंटाळता, त्याचं वय लहान आहे खरं तर, पण न कंटाळता तो दिवसभर सगळं करत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यात ती कपॅसिटी आहे, त्याच्यात ते फायटिंग स्पिरिट आहे की आपल्याला हे 100 मार्क्स पाडायचेच आहेत, 99ला पार करायचे, तर हे ते करू शकेल. आणि त्याच्या मागे म्हणजे तो हे सगळं करतो, ह्याच्या मागे जास्ती कोण असेल तर ती त्याची आई आहे. ती त्याला दिवसभर पूर्णपणे त्याच्या सपोर्टनी उभी असते आई. त्याला हे आत्ता कळणार नाहीये, जेव्हा त्याचा मुलगा तो स्विमर बनवेल तेव्हा कळेल की आपल्या आईने काय त्याच्यासाठी केले. त्याच्यामुळे त्याच्या आईचं पण हे खूप कौतुक आहे. आणि त्यांनी क्लास बुडवला, होमवर्क केला नाही तर त्याची आई मला फोन करायची की आजचा होमवर्क सांगा, मी त्याच्याकडनं करून घेते, आणि ती करून घ्यायची. त्याच्यामुळे त्याच्या आईलाही तेवढेच धन्यवाद आहेत की त्यांनी छान छान ह्याला घडवलेलं आहे. आता ह्या तिघांशी गप्पा मारून तुम्हाला असं वाटलं का की ही जनरेशन खूप वेगळी झाली आहे, यांना काही गोल्स नाही आहेत, त्यांना काही एम्स नाही आहेत, असं वाटतं का? तर मला तर ही सगळ्यात आवडलेली जनरेशन आहे, कारण ह्यांच्याकडे पॉझिटिव्हिटी आहे, ह्यांच्याकडे स्वप्न आहेत. आणि हे जेव्हा ते माझ्याशी बोलतात तेव्हा त्यांना ते इतके मनापासून बोलतात की जसं अंशुल म्हणला की आमच्यातले आम्ही बघून ते आमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, त्यांना अनालाइज करतात, त्यांचं हे बघतात की प्रत्येक वेळेला त्यांना काय प्रॉब्लेम असतो, काय असतं. की आजकालची मुलं काही वेळेला कसं असतात की ही एकटी पण असतात, एकुलती एक असतात. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना त्यांचं शेअरिंग समजणारं किंवा त्यांच्याबरोबर त्यांना समजून घेणारं हे कमी असतात. भावंड असतील तर कसं होतं, मारामारी करतो आपण त्यांच्याबरोबर राहतो, काही करतो. पण आजकालची ही मुलं एकटी असल्यामुळे ते त्यांचे वे आउट शोधत असतात की आपण कसं आपलं मन रमवायचं, आपलं दुःख कसं हे करायचं. तर हे जेव्हा माझ्याशी बोलतात की इतकं छान वाटतं आणि इतके लॉजिकली आणि इतकं चांगलं बोलतात की खरंच हुशार जनरेशन आहे. त्यांना फक्त एक कुठला तरी आधार पाहिजे, त्यांना एक कुठली तरी दिशा दाखवली पाहिजे. ह्या मुलांसारखी चांगली मुलं नाही आहेत असं मला वाटतं. आणि माझं एमच हा चॅनल चालू करायचं, गुरुभक्ती हा चॅनल चालू करायचं हेच एम होतं की ह्यासारख्या मुलांनी, की तुम्ही रोज कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसताना तर तुम्ही ते बसणंही कसं अभ्यासात कन्वर्ट करता येईल, कसं बुद्धीत कन्वर्ट करता येईल. म्हणजे आता ही ईशानी, हिला जर मी सांगितलं होतं की तू इंस्टाग्राम, फेसबुक सगळ्यावरनं बंद पडायचं, बाहेर पडायचं, तिच्या आईनी सांगितलं असतं तर तिने ऐकलं नसतं. पण मी सांगितल्यावर एका क्षणात तिने इंस्टाग्रामवरनं तिचं ते अकाउंट बंद केलं होतं. हे जे आहे की हे एका क्षणात सांगतायत. अंशुल, त्याला मी सांगितलं होतं की तू जर आज क्लासला आला नाहीस तर मला चालणार नाही, तर त्यांनी ऑनलाईन क्लास अटेंड केला होता. हे जे त्यांच्यात असतं की त्यांना त्यांचं कळतं की नाही आपण आज शिकलं पाहिजे, गेलं पाहिजे. यांना मनाने समजून घेणारं जर कोणी भेटलं तर आज हीच मुलं आपल्या उद्या भारताचं भविष्य आहे. हीच मुलं पुढे जाऊन कोणी खूप छान बनतील, कोणी चांगले कोच बनतील, कोणी चांगले मनुष्य बनतील, कोणी आता याला हॉटेल मॅनेजमेंटला जायचं, हा चांगला कुक बनेल. तर हा सांगतो कसं मला की तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला माझ्या हाताने काहीतरी करून देतो खायला. हे जे प्रेम असतं हे फार महत्वाचं असतं आणि हे या मुलांच्यात आहे. प्रत्येक वेळेला ते मैत्रीतच प्रेम शोधतात असं नाहीये. आपण जितकं त्यांना ओपन अप करू, जितकं त्यांच्याशी बोलू, ते सगळं ऐकायला तयार आहेत, सगळं घ्यायला तयार आहेत. तर ह्या जनरेशनला
ह्या जनरेशनला जर असं कोणी मार्गदर्शन करणारं मिळालं तर हीच लोक उद्या इतिहास घडवणार आहेत, हीच लोक उद्या पुढे जाणार आहेत आणि हीच लोक आपलं भारत बनवणार आहेत. म्हणून ह्यांच्यासारख्या जनरेशनला स्वामींनी खूप छान आशीर्वाद द्यावा हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. मॅम मला एकच गोष्ट ऍड करायची होती. आमचं हे सकाळी तिघांचं जरा डिस्कशन झालं. तुम्ही आम्हाला इतकं चांगलं अकाउंट शिकवता आणि तुम्ही रोज आम्हाला हे सांगता की तुमचं असं स्वप्न आहे, घरी बसून शहरात न येता सीए होणं हे तुमचं स्वप्न आहे असं तुम्ही आम्हाला सांगता भरपूर वेळा. तर त्यासाठी आम्हाला तिघांना अशी एक युक्ती सुचली की तुम्ही अकाउंटचा चॅनल काढा. एक जसा गुरुभक्तीचा आपला आहे हा. तसा तुम्ही अकाउंटचा पण चॅनल काढा. आम्ही खूप वेळा रील्स काढतो तर आम्ही तुम्हाला हेल्प करू त्यात. थांब थांब ईशानी, 1 मिनिट. काय रे काय नाही नाही, ईशानीचं ऐकून मला पण यावंसं वाटलं आणि बोलावंसं वाटलं. ऍक्च्युली मी प्रोडक्शन टीमचा एक मेंबर आहे, पण ह्यांचं ऐकून मला पण असं वाटतं की ताई तुम्ही एक चॅनल काढावा. आणि हे तसे रील्स काढतातच ॲज इट इज, सो हे पण मदत करतील आणि आम्ही सगळे आहोतच मदत करायला. म्हणजे तुमचं चॅनल जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्त लोकांना फायदा होईल हो. असं आमची इच्छा आहे. ही अमृताला आता हे आणखीन एक नवीन काम मिळेल, पण माझं खरंच स्वप्न आहे की शहरातल्या छान चौकीला न बळी पडता जी खरंच हुशार मुलं आहेत ती त्यांच्या घरी आई वडिलांच्या सोबत राहून, जर एक जरी मुलगा सीए बनला त्याच्या घरी राहून जो शहरात न येता, तर त्याच्यासारखा माझा जन्म सार्थकी झाल्यासारखं मला वाटेल. आणि तुम्ही जर मला मदत केली तर ते खूपच मला आवडेल, कारण तुम्हाला जास्ती हे प्रॉब्लेम कळतील, कसं टेक्निकली मी काय करायचं. तर नक्की तुमचा मी विचार करीन आणि तुमच्या सगळ्यांची साथ मला मिळाली तर खूपच चांगलं होईल.